गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वर सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात नचले जेथे श्रीराम। यो जातो मृदुषंचक्षितिर्ले संबोधयन् सज्जनान् ग्रंथम यो रचनम सुपुण्यजनकं श्रीदासबोधा। यत्कीर्त्या पठनेन सर्वदुषा स्वान्तापहारे सदा सोऽयं मुक्तिग्रोक्षतो विजयते श्रीरामदासो गुरु। शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परे ज्ञानयोगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे। पत्या परी पावी प्रेमग्रासा महाराज सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। आपण ग्रंथराज दासबोध या विषयावरती यथाशक्ती चिंतन करतो। दशक 17वा आणि आज समास 10वा सुरू आहे। श्रीराम समर्थ श्रीराम आवरणोदकी हटकेश्वर त्याचा घडे नमस्कार। महिमा अत्यंत जी थोर तया पाताळ लिंगाचा। आवरणोदकी हटकेश्वर पाताळामध्ये हटकेश्वर नावाचा शंकराचं स्थान आहे। तिथे नदी आहे जल आहे त्याला आवरणोदक असं म्हणतात। आवरणोदकी हटकेश्वर त्यासी घडे नमस्कार। त्याला नमस्कार म्हणजे आता म्हटलं आम्ही बाकीच्या मंदिरात जातो शंकराचा तिथं आम्ही नमस्कार करत नाही का? करतो पण तिथे प्रत्यक्ष नमस्कार करतो। म्हणजे शिवलिंगाला पाणी घालता येईल म्हणा डोकं ठेवता येईल प्रदक्षिणा घालता येईल। तिथं पाताळात कधी जाणार म्हणून नमस्कार। म्हणजे तिथे जिथे आम्ही जाऊ शकत नाही काही ठिकाणी तीर्थयात्रा खूप लांब आहे बाबा बद्रीनाथ केदारनाथ आता आम्हाला या वयात जाणं शक्य नाही येथूनच नमस्कार। म्हणजे जिथे आपण प्रत्यक्ष जाऊ शकत नाही त्याला बसल्या जागेवरून आपण नमस्कार करू शकतो। परंतु तेथे जावं ना बघा समर्थ काय म्हणतात इच्छा आहे तिकडे दर्शनाला जायची पण जाता येत नाही का? आपलं शरीर त्याला साथ देणार नाही। परंतु तेथे जाववेना शरीरे दर्शन घडेना विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरास। प्रत्यक्ष शरीराने आपण तिथे जाऊ शकत नाही पण नाना ग्रंथामध्ये नाना ठिकाणी त्याचा उल्लेख आलेला आहे आणि म्हणून आपण विवेकाने जाणायचं की तिथे पण परमात्मा आहे। त्या आवरणोदक आहे आणि त्या आवरणोदकामध्ये परमात्मा आहे आपण विवेकाने जाणायचं। जंगलातनं चाललाय कुठं घर बीर काही दिसत नाही मग एके ठिकाणी धूर येताना दिसतंय मग असं त्याच्या मनात शंका आली ज्या अर्थी धूर आहे त्या अर्थी तिथे काहीतरी कोणीतरी लाकडं पेटवलीत म्हणा काही बघूयात काय आहे म्हणजे धूर आहे त्या ठिकाणी माणसं असण्याची शक्यता आहे म्हणजे त्याला विवेक म्हणतात। विवेके आणावे अनुमाना तया ईश्वरासी श्रीराम। औदुंबराचं झाड आहे
मग त्याच्या खाली कदाचित पाणी लागण्याची शक्यता आहे. असा हा काय झाला, अनुमान झाला. परंतु तेथे जावे ना शरीरे दर्शन घडेना, विवेके आणावे अनुमाना, तया ईश्वरासी श्रीना. साता समुद्राचे वेढे उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे श्रीनाम. या पृथ्वीला 7 समुद्राचे वेढे आहेत. क्षीर समुद्र आहे, सुरा समुद्र आहे, घृत समुद्र आहे, दधी समुद्र आहे, इक्षु समुद्र आहे, शुद्ध जल, असे 7 समुद्राचे वेढे आहेत. त्याच्या पलीकडे सुद्धा कडे आहेत. 7 समुद्रांचे वेढे उदंड भूमी पहिलीकडे, शेवटी तुटलेकडे भूमंडळाचे श्रीनाम. 7 समुद्र ओलांडावे तेथे जाणे कैसे फावे, म्हणून विवेकी असावे साधुजन श्रीराम. 7 समुद्र ओलांडून कधी जाणार, म्हणून विवेकाने जाणावं की 7 समुद्र आहेत. 7 समुद्राच्या पलीकडे सुद्धा जमीन आहे, त्याच्या पलीकडे कडे आहेत. जे आपणास नव्हे ठावे ते जाणत्यास पुसातवे. जे आपल्याला माहीत नाही ना, मग ज्ञानी माणसाला विचारावं, अहो ते 7 समुद्र कसं म्हणतात, ते सगळं आपल्याला माहीत नाही, विचारावं जाणत्याला. जे आपणास नव्हे ठावे ते जाणत्यास पुसावे, मनोवेगे तने फिरावे, हे तो घडे ना श्रीनाम. मनाचा वेग कसा आहे, आत्ता इथं इतर आत्ता पंढरपुरात, पण त्याला मनाचा वेग म्हणलंय. आता मनाच्या वेगाने शरीराला धावता येईल का, धावता येणार नाही. काय म्हणतंय बघा, मनोवेगे तने फिरावे हे तो घडेना. मनाच्या वेगाने शरीर पळेल हे कसं होईल, नाही. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. जे चर्मदृष्टीला दिसत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावे. त्यामुळे डोळ्यांनी दिसत नाही, कसं ओळखलं तिथं आज भांडण चालले, ते आवाज बाहेर येतो ना म्हणाले. लगेच सांगितलं आपल्या घरातला टीव्ही बारीक करा. ते काय बोलते ना मला ऐकायला येत नाही, काय भांडण चालले. जे चर्मदृष्टीने दिसे, जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्मांड विवरो निरावे समाधाने श्रीराम. जे आपल्याला चर्मदृष्टीने दिसत नाही ते ज्ञानदृष्टीने पाहावं. म्हणले पोटात भूक लागली, म्हणले आम्हाला डोळे दिसत नाही, आता तो भूक काय दिसणार आहे का. ज्ञानदृष्टीने जाणावं की पोटात आता भूक लागलेली आपल्याला, दिसत नाही म्हणजे लागले नाही का, दिसत नाही तरी आहे, भूक लागलेली आहे. जे चर्मदृष्टीस नव्हे ठावे ते ज्ञानदृष्टीने पाहावे. ब्रह्मांड विवरून राहावे समाधाने श्रीराम. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ, चढळ नसता अंतराळ चौकडे श्रीराम. सगळीकडे आकाशच आहे. मग म्हणाले हा पाताळ आणि स्वर्ग असा भेद का झाला, म्हणजे मध्ये पृथ्वी आहे म्हणून वरच्या भागाला स्वर्ग म्हटलंय आणि खालच्या भागाला पाताळ म्हटलंय. मध्ये आहे भूमीचे चढळ, म्हणून आकाश आणि पाताळ, चढळ नसता अंतराळ चौकडे. मध्ये जर पृथ्वी नसती, चढळ अडथळा, मध्ये जर पृथ्वी नसती तर मग ते आकाश इथून तिथून सारखंच राहिलं असतं, अंतराळ इथून तिथून सारखंच राहिलं असतं. तयासी परब्रह्म म्हणावे जे उपाधी वेगळे स्वभावे, जेथे दृश्यमायच्या नावे शून्याकार श्रीराम. त्याला परब्रह्म म्हणावं ज्याला कुठल्याही प्रकारची उपाधी नाही आणि ते दृश्याच्या पलीकडे दिसत नाही. दृष्टी जे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनाती निराभास विवेके जाणावे श्रीराम. आता ते परब्रह्म कसं आहे बघा, इतकं सोपं करून समर्थ सांगतात ना.
दृष्टीचे देखणे दृश्य. ही दृष्टी म्हणजे डोळे काय पाहू शकतात, तर दिसणारं दृश्य पाहू शकतात. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास. मनाला काय झाला, भास. वाजे पाऊल आपुले म्हणे मागे कोण आले. याचाच पाऊल वाचतो तर वाटतं मग आपल्या मागे कोणी आहे का. म्हणजे भास होतो मनाला. कशाला भास होतो, मनाला भास होतो. मग जे दृष्टीला दिसतं त्याला दृश्य म्हटलंय. परब्रह्म ते काही पाहता येत नाही म्हणून ते काही दृश्य नाहीये आणि ते भासमान पण नाहीये. मनाला भास तर होतो, तो भासाच्या पलीकडे. म्हणून परब्रह्म कसं आहे बघा. दृष्टीचे देखणे दृश्य, मनाचे देखणे भास, मनातीत निराभास, विवेके जाणावे श्रीराम. ते मनाच्याही पलीकडे, दृश्याच्याही पलीकडे आहे. मनाला भास होतो, त्या भासाच्याही पलीकडे. ते जाणायचंय, त्याला विवेकाची आवश्यकता आहे. दृश्य भास अवघा बिघडे, विवेक तेथे पवाडे, गोमंडळी ज्ञाते थोडे, सूक्ष्मदृष्टीचे श्रीराम. दृश्य भास अवघा बिघडे, विवेक तेथे पवाडे. म्हणजे ज्या ठिकाणी दृश्य दिसत नाही त्या ठिकाणी ते बुद्धीने जाणावं लागतं. विवेकाने जाणावं लागतं. भूमंडळी ज्ञाते थोडे, सूक्ष्मदृष्टीचे. या पृथ्वीवरती माणसं नाहीत काय, असंख्य माणसं आहेत, पण जाणकार किती आहेत, ज्ञाते थोडे. ज्यांच्याकडे विवेक आहेत अशी माणसं मात्र थोडी आहेत. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुणानुभवास आणावा, गुणाचे नियोगे श्रीराम. वाच्यांश वाचेने बोलावा म्हणजे आपल्याला समोरच्या माणसाला काय सांगायचंय ते शब्दाबद्दल बोलावं. बरोबर आहे की नाही. अमुक एक वस्तू घेऊन ये किंवा अमुक एक निरोप जाऊन सांग, काय ते काय तुम्हाला सांगायचं. म्हणजे आपल्या शब्दातला अर्थ कळायचा असेल तर त्याला शब्दानेच बोलावं लागेल ना, मग त्याला अर्थ कळेल आपल्याला काय म्हणायचंय ते. वाच्यांश वाचेने बोलावा म्हणजे आपल्याला काय सांगायचंय ते आपण बोलून दाखवावं. न बोलता लक्षांश जाणावा. न बोलता, बोललेलं नाही म्हणजे त्यांना जे सांगायचं ते आपण बोललेलं नाही, पण त्याला कळलं. मुळे असं न बोलता त्या माणसाला कसं काय कळणार आहे. मागे सांगितलेलं उदाहरण आहे, पुन्हा सांगतो. आमच्या घरी पाहुणे आले होते तेव्हा तिने मला घरी येताना पैंच्या दुकानातनं, टिळक चौकातनं साखर आणा असं सांगितलं. बरोबर आहे. निरोप कुणाला, मला. काय आणायला, साखर आणायला. आणि मग तिने पाहुणे आल्यानंतर म्हणलं ग चहा टाका. मग ते म्हणाले तुम्ही टिळक चौकातनं येताना पैंच्या दुकानात जाऊन आले की नाही. आता पैंच्या दुकानात जाऊन आले की नाही एवढंच त्याला कळलं, पण तिथनं काय आणायला सांगितलं त्याला कुठं कळलं पाहुण्याला. पण मला कळलं. म्हणले आणखीन सोपं करून सांगा. मुलगी आली, सुनील काय बोलता येत नाही ना. हे कागे एक वेळ झोपते का, सकाळी लवकर उठावं तर कळत नाही का. उठावं, लवकर आंघोळी कराव्या, लवकर हे करावं, लवकर ते करावं. लेकी बोले सुनील. आता सोपं आहे हो. आपल्या सगळं व्यवहारातच गोष्टी आहे, बाहेरचं काही नाही. परमार्थ सगळं व्यवहारातनं शिकायचं. वाच्यांश वाचेने बोलावा, न बोलता लक्षांश जाणावा, निर्गुणानुभवास आणावा, गुणाचे नियोगे. निर्गुण जरा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर गुणाच्या पलीकडे आधी गुण जाणून घ्यावे, मग गुणाच्या पलीकडे काय ते कळेल.
नाना गुणाचा आहे नाश. गुणाच्या योगाने जाण्याचं म्हणजे काय, गुण म्हणजे काय आधी कळलं पाहिजे. सत्वगुण, रजोगुण, तमोगुण गुण आहे. नाना गुणाचा आहे नाश, हे गुणाला नाश आहे. म्हणजे आधी तमोगुण होता, संतापी होता, पण कीर्तनाला सत्संगाला जायला लागला, हळूहळू त्याचा तमोगुण कमी झाला. रजोगुण वाढला, काय म्हणले, देव मागेल ते देतो, मग हे दे ते दे ते दे सुरू झालं, रजोगुण वाढला. मग म्हणाला काय करायचं आहे, पोटा पुरता कसा पाहिजे, नको पिकाया पोळी, देणाऱ्याचे हाताचा ऋतुगुणी माझी. मग सत्वगुण वाढला. म्हणजे एक हा गुण राहतोय का, बदलतोय का नाही. नाना गुणाचा आहे नाश. निर्गुण ते अविनाश. पण निर्गुण परमात्मा हा अविनाशी आहे. या गुणाला नाश आहे, पण त्याला नाही. अष्टधा प्रकृती नष्टवंत आहे, त्यात तो राहणारा कोण आहे, तो परमात्मा आहे. म्हणून गुणाच्या पलीकडे. नाना गुणाचा आहे नाश, निर्गुण ते अविनाश. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम. ढोबळ म्हणजे ढोबळ मानाने दिसणारं जे आहे, त्याच्यापेक्षा त्यातलं सूक्ष्म काय ते पाहावं. म्हणजे आपल्याला सूक्ष्म शोधता आलं पाहिजे, त्या गोष्टीतलं काय रहस्य काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे. वरवर पाहू नये. आता आपण काय करतो, बेडशीट इतक्या स्वस्त आहेत ना, कधी असते म्हणजे का, ते संध्याकाळी सहायच्या पुढे आणि एवढुसता त्यांनी दिव्या लावलेला असतो. हे याच्यात बघितले आपल्याला चांगलं वाटतं. घरी आणले पहिले इथं डाग पडलाय, तिथं डाग पडलाय, तिथं डाग पडलाय. म्हणून ढोबळ मानाने पाहणं आणि सूक्ष्म दृष्टीने पाहणं बरं. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. जे डोळ्याला दिसत नाही, दृष्टीस न पडावे ठावे, ते ऐकून जाणावे. ते ऐकावं आणि समजून घ्यावं. त्यांच्याशी बोलून घ्या. नाही आहे का रे बाळा, मग बस. घरी असले तर लगेच मोकळा करतो. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकूनही जाणावे. जे आपल्याला नजरेला दिसत नाही, कळत नाही, ते समजून घ्यावं. आम्ही आपल्या हे गणपतीच्या दिवसात आता गणपती आधी जे आहे श्रावण महिन्यापासून बनवायला मूर्ती तयार होतात आणि मग ते कलर दिल्यानंतर आपल्याला सांगतात एकदा तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा, तुमच्या नावाने एकदा तिथे चिठ्ठी आम्ही अडकवतो. गणपती या वेळेला नंबर अडकवतो. तसा मी गणपतीच्या आधी श्रावण महिन्याच्या शेवटी गणपती पाहायला जायचो. मग आम्हाला ते वेगवेगळे गणपती लहान होतो. हा कसा आहे तो, त्या महिषातून मध्ये अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे, असा मोठा आहे. अनेक प्रकार दिसायला सगळेच चांगले असतात आणि त्याचं रूपही देखणार प्रत्येकानं. तुमच्या वडिलांना सांगितलं अशी मूर्ती पाहायची नाही. काय पाहायचं, त्या मूर्तीच्या डोळ्यातलं तेज पाहायचं. मग त्यावेळेपासून मूर्ती पाहायचं म्हणजे काय ते कळायला लागलं. त्याला सूक्ष्म दृष्टी म्हणतात. ढोबळ मनाने सगळं दिसतं नाही. ढोबळ्याहून विशेष सूक्ष्म देखणे श्रीराम. जे दृष्टीस न पडे ठावे ते ऐकून जाणावे. श्रवण म्हणणे पडे ठावे सकळ काय श्रीराम. श्रवण आणि मननाने आपल्याला सगळं काही कळतं. त्याला श्रवण म्हणजे आधी ऐकलं पाहिजे. जे ऐकलं ऐकलंय त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, म्हणजे कळतं. अष्टदेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना. अवघे सगट पिटावे ना कोणी एक एक राम. अष्टधा प्रकृती आहे. अष्टधा प्रकृती आपल्याला कालच झालं. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचमहाभूत आणि सत्व रजस तम 3 गुण हे अष्टधा प्रकृती आहे. ही नुसती पाहायला गेली तर हे शरीर आहे.
आणि सूक्ष्म दृष्टीने पाहायला गेलं तर ह्यात पृथ्वीचा अंश काय आहे, जलाचा अंश काय आहे, ते आपण डिटेलमध्ये जाऊ शकतो. अष्टरेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना. हे अष्टधा प्रकृती म्हणजे हे ब्रह्मांड आहे, नुसतं आपलं शरीर नाही. हे सगळं अष्टधा प्रकृतीनेच बनलेलं आहे. प्रत्येकात त्या पंचमहाभूताचा भाग आहे प्रत्येक गोष्टी. अष्टरेचे जिनस नाना उदंड पाहता कळेना. सगळे सगळ पिटावे ना कोणी एक सगळंच कळलं असं होईल, थोडंफार कळतं. सकट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षा बुडाली. चवी नटाने कालविली नानाने श्रीराम. सकट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. म्हणजे सगळ्यालाच पास करा, मग परीक्षेचं काय काम. सकट स्थिती सारखी झाली तेथे परीक्षाच बुडाली. मग हुशार कोण, मध्यम कोण, मागे कोण, हे कसं कळणार तुम्हाला. परीक्षा यायला पाहिजे. सकट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षाच बुडाली. चवी नटाने कालविली नानाने श्रीराम. ज्याला चवीने खाताच येत नाही त्याने काय केलं, सगळी अन्न केली. चवीने खाणारा मनुष्य कोशिंबरीची चव बघतो, चटणीची चव बघतो, नाना पदार्थ आहेत वाढलेले, षड्रस अन्न नैवेद्याची अडकलेली भोजन. प्रत्येकाची चव वेगळी ना. मग चवीने खाणारा आणि सगळे एक करून काला करून खाणारा एक कसा असेल, त्यात भेद पाहिजे. सकट सारखी स्थिती झाली तेथे परीक्षा बुडाली. चवी नटाने कालविली नानाने श्रीराम. तोंडपा नव्हे गुणग्राहक मूर्खास कळेना विवेक. विवेक आणि अविवेक एकचे म्हणते श्रीराम. तोंडपा नव्हे गुणग्राहक म्हणजे तोंडपा म्हणजे ज्याला काही कळत नाही त्याला गुण काय कळणार. म्हणजे समोरच्या माणसातले काही गुण आहेत आणि ते घेता येण्यासारखे, ते घेता आले पाहिजे का नाही. मग समोरच्या माणसातला गुण कोण घेईल, गुणग्राहक. ज्याला गुणाची जाणीव आहे तो समोरच्या माणसातला चांगला गुण लगेच घे. जगामध्ये प्रत्येक माणसामध्ये काही ना काहीतरी चांगला गुण आहे. एकही मनुष्य असा नाही की ज्याच्यात चांगला गुण नाही, आणि एकही मनुष्य असा नाही की ज्याच्यात थोडा का होईना वाईट गुण नाही. प्रत्येकामध्ये चांगला कोण आहे, मग सर्व गुण संपन्न कोण एक परमात्मा आहे. बाकी आपण माणसं आहोत, काही चांगलं असेल काही वाईट असेल. मग जे ढोबळ मारणारे पाहणारी माणसं आहेत ना, त्यांना समोरच्या माणसातला वाईटपणा लगेच दिसतो. तर तो दिसतोय, त्याचं वाईट वागणं, त्याचं वाईट बोलणं दिसतंय, हे ढोबळपणाने पाहिलं. पण त्या माणसामध्ये चांगला गुण काय पाहिजे तो परीक्षकच जाणेल, गुणग्राहकच जाणेल की याच्यात चांगलं काय आहे. मग आपल्याला चांगलं शोधायची बुद्धी पाहिजे तर समोरच्या माणसातलं वाईट काय आहे ते शोधायची बुद्धी. तोंडपाने गुणग्राहक मूर्खास कळेना विवेक. विवेक येण्या विवेक एकचे म्हणते श्रीराम. सगळी माणसं होतात त्यासाठी, काही ज्ञानी माणसं असतील, काही अडाणी माणसं असतील. उच्च नीच कळेना ज्याला तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी आला सुटका कैची श्रीराम. नाना अभ्यासे प्राणी आला सुटका कैची श्रीराम. उच्च नीच ज्याला कळेना म्हणजे प्रत्येकामध्ये कॅटेगरी का नाही. आता तर हलवायच्या दुकानात गेले तर सगळे पेढेच, पण त्याचे भाव सांगतात तो सांगतो नाही ह्याचे नाही, हे 500 रुपये किलो आहे, हे 400 आहे, 300 आहे, 200 आहे. मग हे का तांदळ आहे, तांदळाचे पोतीच्या पोती भरले, प्रत्येक तांदळामध्ये काळी ठेवली, त्याला त्याची ठेवली आहे, भाव वेगवेगळे. त्यात उच्च नीचे भाव आहे का नाही. ही चांगली क्वालिटी, ही मध्यम क्वालिटी. उच्च नीचे ज्या कळेना ज्याला तेथे अभ्यासाची बुडाला. नाना अभ्यासे प्राणी आला सुटका काही. जर अभ्यास केला नाही तर या भवसागरात बाहेर कसं पडता येईल. वेड लागून झाले ओंगळ त्याशी सारखेच वाटे सकळ. ते जाणावे बाष्कळ विवेके नव्हते श्रीराम. ज्याला वेड लागले त्याला जगातले सगळी माणसं आपल्यासारखी वेडीच वाटतात, त्याला विवेकी म्हणता येईल.
ज्यासी अखंड होतो नाश त्यासीच म्हणते अविनाश, बहुचकीच्या लोकास काय म्हणावे श्रीनाथ. ज्याचा अखंड नाश होतो त्याला अविनाश कसं म्हणता येईल? अविनाश म्हणजे ज्याचा नाश होत नाही तो अविनाश. आणि नाव ठेवलं अविनाश, मग 60, 70, 80 वर्षात जाणार आहे ना. ज्यासी अखंड होतो नाश त्यासीच म्हणते अविनाश, बहुचकीच्या लोकास काय म्हणावे श्रीनाथ. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी झाले, आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा काही श्रीनाथ. परमेश्वराने नाना प्रकारचे भेद करून ठेवले. सगळीकडेच नारळाची झाडं येत नाहीत, सगळीकडेच आंब्याची झाडं येत नाहीत, सगळीकडे चिकूची झाडं येत नाहीत, सगळीकडेच केसराची झाडं येत नाहीत. केशर मग काय आहे तर ते झाड मोठं होण्यासाठी जमिनीचा पोत कसा आहे त्याला महत्वाचं आहे. म्हणजे पुन्हा जमिनीची परीक्षा आली का नाही ही या झाडासाठी योग्य आहे का नाही. ईश्वरे नाना भेद केले, भेद केले की नाही. याला डोळे म्हणतात, पाहण्याचं काम दिले, याला कान म्हणतात, ऐकण्याचं काम दिले. भेद केलाय की नाही परमेश्वराने. कानाने पाहू म्हणलं तर होत नाही, डोळ्याने ऐकू म्हणलं तर होत नाही. भेद भगवंताने करून ठेवले. ईश्वरे नाना भेद केले, भेदे सकळ सृष्टी झाले, आंधळे परीक्षवंत मिळाले, तेथे परीक्षा कायची. आंधळी माणसं आहेत आणि हिरे रत्नाचे पारख करणारी माणसं, दोघं एकत्र आले, परीक्षा कशी होणार. आंधळ्याला दिसत नाही, त्यामुळे त्याला विचारायला परीक्षा करता येते. मग तिथे वादाशिवाय काय निर्माण होईल. जेथे परीक्षेचा अभाव तो तोंडपा समुदाव, गुणचे नाही गौरव येईल कैसा श्रीनाथ. ज्याला काहीच कळत नाही अशा माणसाने जर परीक्षा घ्यायची ठरवली तर काय त्यालाच येत नाही तर कुणाची परीक्षा घेणार. गुणाची नाही गौरव येईल कैसा. गुणच नाही त्याचा गौरव कसा करणार. खरे खोटे एकेचे झाले, विवेकाने काय केले, आसार सांडून सार घेतले, साधूजने श्रीनाथ. खरे आणि खोटं एकच झालं मग त्याला विवेक कसा म्हणता येईल. खऱ्याला खरं म्हणावं लागतं, खोट्याला खोटं म्हणावं लागतं. म्हणजे तो जाणणार आहे त्याला विवेक म्हणता येईल. खरं काय खोटं काय हे ज्याला कळतं त्याला विवेकी मनुष्य असं म्हणतं. खरे खोटे एकेचे झाले, विवेकाने काय केले, आसार सांडून सार घेतले, साधूजने. मग साधू संत विवेकी असतात, त्यांनी काय केलं, आसार सांडून सार घेतले. नाशिवंत आहे तेवढं सोडून दिलं आणि सार परमात्मा त्याला आपलासा दिला. आसार सांडून सार घेतले, साधूजने श्रीनाथ. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे, नतद्रष्टा दीक्षा ही नापाची दीक्षा येईल कैसी श्रीनाथ. उत्तम वस्तूची परीक्षा करायची झाली तर ते नतद्रष्ट माणसाला कशी करता येईल. ज्याला परीक्षा नाही तेव्हा काय. एकदा एक समुद्राच्या किनारी राहणारा मनुष्य गावामध्ये आला, मामाकडे आला आणि सराफाच्या दुकानात गेला. त्या सराफाच्या दुकानामधले खडे बघितले का नाही. तर ते खडे म्हणले 4000 रक्त अमुक तमुक काय त्याचे भाव. एवढ्याशा खड्याची किंमत 8,000, 10,000, 25,000, 50,000. काय म्हणतो असले खडे आमच्याकडे समुद्राच्या किनाऱ्यावर पडले भरपूर. काय लोकांना फसवतात का काय म्हणतात. हा मामा होता का प्रयोग. तो मला दुकानदार ज्ञानी होता, त्याला बोलू नका म्हणजे. बाळा तू असं कर, पुढच्या वेळेला मामाकडे कधी येशील. म्हणजे पुढच्या महिन्यातच मला परत एकदा यायचं आहे. म्हणजे येताना ते पोतावर घेऊन ये म्हणले. ते खडे तुला जे याच्यासारख्या तिथं फुकट मिळतात असं वाटतं ते घेऊन ये, गोळा करून. मग 1 महिन्याने तो परत आला. येताना 8 दिवसांची सुट्टी काढून यायची, माझ्याकडे राहायचंय तुला. हो जेवण खाण नाश्ता सगळं देणार. तो आला, त्याने ते पोतं तसं ठेवलं. हे म्हणले आता हे सील बंद केलंय म्हणजे आता हे तूही उघडायचं नाही मी उघडायचं नाही. बरोबर ना. तुझ्या देखत सील मारलं, पंच आणले, सील मारलं. हे तुला उद्या वाटायला नको ह्यातले मी काढून घेतले म्हणून. आणि 8 दिवस त्याला आपल्या जवळ ठेवलं. रत्नाची परीक्षा कशी करायची ते समजून सांगितलं. आणि 8 दिवसांनी म्हणले आता तुझं पोतं उघड. म्हणजे उघडायची जरूर नाही, फेकून द्या.
आता ज्ञान झालं ना त्याला, खरं काय खोटं काय कळायला लागलं. उत्तम वस्तूची परीक्षा कैसी घडे नतद्रष्टा, दीक्षा ही नावाशी दीक्षा येईल काही असल्या. ज्याने दीक्षा घेतली नाही म्हणजे ज्याने अभ्यास केला नाही, ज्ञान संपादन केलं नाही, अशा माणसाला जर आपण गुरु करून घेतलं तर तोही अधोगत केलं ना आपणही अधोगत केलं. आपले निर्विघ्न ओंगळपणे दिशा करून शौच देणे, वेदशास्त्रे पुराणे दयास काय करते श्रीराम. आपला वेगळापणा पूर्वीच्या काळी दिशेसाठी जावे असं म्हणतात. दिशे म्हणजे सकाळचं आपला कोठा साफ करण्यासाठी जंगलात जायची पद्धत होती. आपले ओंगळपणे दिशा करून शौच नेणे, वेदशास्त्रे पुराणे काय करते श्रीराम. म्हणजे जे टाकायला जायचं तो घेऊन आला. चालेल का म्हणले, काय म्हटले बघा, माझ्या पदार्थ काही सांगत नाही, इतर ते सांगा. दिशा करून शौच नेणे, वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करते. काय करा, जे वस्तू टाकायची ती टाकून द्यायची, जी वस्तू घ्यायची ती घ्यायची. व्यवस्थित बसणार, व्यवस्थित आपलं शरीर स्वच्छ करतात. वेदशास्त्रे पुराणे त्यास काय करते. म्हणजे एखादा अडाणीच मनुष्य असेल त्याला किती समजून सांगितलं अरे स्वच्छ राहा, कळत नाही. तर स्वच्छता म्हणजे काय हेच कळत नाही, मग ते तर स्वच्छ राहायचं लागलं. म्हणजे मग त्याच्यासाठी काय करावं. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचार पैल पार पावी श्रीराम. आधी राखावा आचार, आधी आपण शरीराची स्वच्छता कशी ठेवायची ते शिकावं. आधी राखावा आचार, कसं बोलायचंय, कसं वागायचंय, काय बोलायचंय, काय बोलायचं नाही. आपल्या वागण्याने समोरच्या माणसाचं मन प्रसन्न झालं पाहिजे, आपल्या कृतीने समोरच्या माणसाचं मन प्रसन्न झालं पाहिजे, असं वागावं. आधी राखावा आचार, स्वच्छता राखावी. कपड्याची स्वच्छता आहे, मनाची स्वच्छता आहे, ती राखावी. मग पहावा विचार. शारीरिक स्वच्छता झाली की मग चांगले विचार ग्रहण करावे. आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचार पैल पार पावी. म्हणजे ज्याचा आचारही चांगला आहे आणि ज्याचा विचारही चांगला आहे तो मनुष्य पहिल्या तीराला जातो. बघा, आधी राखावा आचार, मग पहावा विचार. आचार विचार पैल पार पावे. म्हणजे ज्याचा आचारही चांगला आहे आणि ज्याचा विचारही चांगला आहे. आपल्याला सत्याची कथा ऐकण्यासाठी काशीनगरावर एक ब्राह्मण होता आणि मग भगवंताने वृद्ध ब्राह्मणाचं रूप घेतलं आणि त्याच्या तो कसा होता, आचार विचाराने शुद्ध होता असं वाक्य आहे. म्हणजे कसं आहे, माणसाचा आचारही चांगला पाहिजे आणि त्याचा विचारही चांगला असतो. आचार विचार पैल पार पावी येतो श्रीराम. आचारही चांगला आहे, विचारही चांगला आहे, तो मनुष्य पहिलं तीराला जाऊ शकतो, सत्संग जाऊ शकतो. जे नेमकास न कळे ते बाष्कळास केवीकडे, डोळे ठपके आंधळे कोण्या कामाचे श्रीराम. जे नेमक माणसाला कळत नाही, सगळं व्यवस्थित चालले, पूजा अर्चा पाठ अमुक तमुक ते करता येतो, पण ज्ञान नाही. म्हणजे का नाही, गुणात ज्ञानी माणसाला शरणच गेला नाही, मिळणार कुठे. आता जे नेमक माणसाला कळत नाही ते बाष्कळ माणसाला कसं कळणार. जे नेमकास न कळे बाष्कळास केवीकडे, डोळेच ठकते आंधळे कोण्या कामाचे श्रीराम. डोळेच माणूस जर ठेस लागून पडायला लागला सारखा, मग आंधळ्याला काय नावं ठेवायची. पाप पुण्य स्वर्ग नरक अवघे म्हणले, विवेक आणि अविवेक काय मानावे श्रीराम. म्हणजे कुठलं पाप आणि कुठलं पुण्य, कुठला नरक आणि कुठला स्वर्ग, मग काय करावं, वाटेल तसं वागा, असं चालेल का हो. अवघेची मानलं एक, विवेक आणि अविवेक काय मानावे श्रीराम. हे सगळं जर एक मानलं तर विवेकी कशाला म्हणायचं. आपण जे काही कर्म करतो, पाप कर्म केलं तर त्याचं फळ नरक भोगावं लागतं, पुण्य केलं तर त्याचं फळ स्वर्ग भोगावं लागतं. हे आपल्याला इथल्या इथे आहे. आता मग तो स्वर्गात जायचं नरकात जायचं ते संकल्पना बरोबर आहे, पण भोगायचे कुठे, इथेच भोगायचं ना. इथे का भोगायचं, कर्मभूमी आहे, इथेच सगळ्या कर्म फेडून जायचंय.
मृत्यू अमृत विष एक म्हणते, म्हणजे स्वर्ग नरक नाही असा भाग नाही, पण ते नरकात काय भोग असतील तिथे आणखीन ते इथं आपल्याला दिसतंय. हा अंथरुणातच आहे, याला ते सगळं अंथरुण ओलं झालं तरी स्वच्छ करता येत नाही, दुसऱ्याने येऊन ते स्वच्छ करावं लागतंय. अंथरुणात पडलंय का नाही, ते लहान मूल जसं शिशु वर्ग म्हणजे काय, ज्याला शी काय कळत नाही, शू करायला कळत नाही, ते लहान मुलं आहेत ना, त्याला स्वच्छता स्वतः कशी ठेवता येत नाही, आणि मग त्याला ते आपण शिकवतो. पण ह्या बिचारा परस्वादी नाही ना, याला या अंगावरचं या अंगावर सुद्धा दुसऱ्यानेच करावं लागतंय. अवघेची मानले एक, विवेकाने विवेक काय म्हणावे श्रीनाम. विवेक आणि अविवेक काय म्हणावे, म्हणजे नरक हे जे आहे, याला नरक म्हणतात, नरकात पडलाय असा पण, म्हणजे ह्या सगळ्या घाणीमध्ये पडलेला हा मनुष्य. मग इथे जर हे कर्माचे भोग एवढे भोगावे लागतात, तिथं नरकात गेल्यावर किती भोग भोगावे लागतात. त्याला विवेक म्हटलं, विवेक जाणव. हे इथं बघ सॅम्पल आहे, तिथले आणखी भारी एवढले. अवघे मानले का विवेकाने विवेक काय मानावे श्रीराम. अमृत विष एक म्हणती, परी विष घेता प्राण जाते, कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे कीर्ती वाढे श्रीराम. अमृत आणि विष एक कसं, आमले दोन्ही ते पाण्याचा अंश आहे ना. अरे बाबा पण एक जीव घेत आहे आणि एक जीव वाचवत आहे, काय दोन्ही एक कसं नाही. जलतत्व सर्व ठिकाणी सारखंच आहे, जलतत्व आहे, पण एक मारक आहे आणि एक तारक आहे. अमृत विष एक म्हणते, परी विष घेता प्राण जाते, कुकर्मे होते फजिती, सत्कर्मे वाढे. म्हणजे स्वर्ग नरक नाही म्हणून वाटेल तसा वागायला लागला. कुकर्मे होते फजिती, वाटेल तसा वागायला लागल्यानंतर त्याची फजितीच होणार नाही का. कुकर्मे ते स्वर्ग नरक नंतर, म्हणून तू जर वाटेल तसा वागायला लागला तर तुझी फजिती होईल समाजामध्ये. कुकर्मे होते फजिती, आणि त्या पापाच्या भीतीने आपल्याला नरकात जावं लागू नये, या पापाच्या भीतीने का होईना मनुष्य चांगलं वागायला लागला तर का होईल. सत्कर्मे कीर्ती वाढे, सत्कर्म करायला लागला तर त्याचा नावलौकिक व्हायला लागतो. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, तेथे अवघे निरर्थक सकळ काय हे श्रीराम. इहलोकातलं आपलं कर्म आहे, म्हणजे आपण प्रपंच करतो त्याला म्हणजे इहलोक. इहलोक आणि परलोक म्हणजे ह्या इहलोकामध्ये सुद्धा सावध राहावं लागतं. प्रपंच करताना सावध राहावं लागतं का नाही. सारी गोष्ट आपल्या समोर दूध वाया जातं, भाजी चिरताना कापलं जातं, प्लॅन काही नाही. तिथलं थोडं का म्हणलंय, मन विचलित झालं एक क्षणभर, अर्धा सेकंद मन विचलित, तर त्या अर्ध्या सेकंदात दूध वाया गेलं, अर्ध्या सेकंदात हाताला जखम झाले, अर्ध्या सेकंदात तिकडनं करपलेला वास यायला लागला. म्हणजे ते सगळं आपण पाहतो. म्हणजे प्रपंचात जर तुम्ही सावध रहित राहिला तरी नुकसान आहे. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक. इहलोकात सुद्धा प्रपंचामध्ये सावध होत विवेक जागृत असला तर प्रपंचही उत्तम होतो. आणि परलोकात सुद्धा तिथे काय काय आहे, साधन सामुग्री आहे. इथं आपण घरचं रेशन भरतो का नाही, तसं वरती जाताना काय आपल्याबरोबर येणार आहे, म्हणजे तुम्ही केलेलं फक्त चांगलं कर्म तुमच्या बरोबर येणार. चांगलं केलं तेवढंच येणार आहे. माणसं गेल्यानंतर बघा मागणं गर्दी चाललेली असते पोचवायला, ते एकमेकात गप्पा मारत असतो. आता त्या गप्पामध्ये असा एक तर विषय आहे का, या माणसाने इस्टेट किती ठेवली आहे, बँकेत एफडीआर किती आहे, काही नाही. हा मनुष्य आयुष्यभर कसा वागला, चांगला वागला तर देव मनुष्य होता, वाईट वागला तर गेला भर झालं पिढा गेली, आज एवढंच म्हणणार लोक. म्हणजे आपल्या मागे काय राहते, एक तर सत्कीर्ती राहील ना तर कुकीर्ती राहील. इहलोक आणि परलोक जेथे नाही साकल्य विवेक, ते अवघेचे निरर्थक सकळ काय हे श्रीराम. म्हणून तिथे विवेक पाहिजे, इथे विवेक पाहिजे. म्हणून सत्संगेची जावे. आता एवढं सगळं कळलं, हे सगळं म्हणजे कुठं कळतं एवढं. म्हणून सत्संगेची जावे. तुला जर वाटत असेल तुझा उद्धार करून घ्यायचा आहे, सत्संगाला जात जा बाबा. थोडा प्रपंचासाठी एवढा वेळ काढतो ना रे बाबा, तर सत्संगासाठी थोडा वेळ काढला तर कुठे बिघडायला लागले. जेथे नाही म्हणून सत्संगेची जावे.
सत्शास्त्र की श्रवण करावे, सत्शास्त्र ते श्रवण करावं. उत्तम गुणास अभ्यासावे नाना प्रयत्नेसी. उत्तम गुण आहे, त्या उत्तम गुणाचा अभ्यास करावा. म्हणजे आपल्यामध्ये समजा आपण श्रवण करताना कळेल ना, वाईट गुण काय आहेत, चांगले गुण काय आहेत हे कळलं. यातले कुठले वाईट गुण आपल्याजवळ आहेत तेही कळलं. काही लोकांना सांगावं लागत नाही, आपल्याला कळलं, ते कळलं. मग वाईट गुणाचा त्याग करावा, जे चांगलं आहे ते आत्मसात करावं. उत्तम गुण अभ्यासावे नाना प्रयत्ने श्रीराम इति श्रीदास बोधे कृषीश संवादे टोणाप सिद्ध लक्षण नाम समाज. या 10व्या समासामध्ये टोणाप आणि सिद्ध म्हणजे चांगली माणसं आणि ढोबळमानाने पाहणारी माणसं असा त्याचा अगदी व्यवस्थित ही माणसं म्हणजे काय, ती माणसं म्हणजे काय, आपण कसं व्हावं, कसं वागावं. किती श्रीदास बोधे ऋषी महादे टोणप सिद्ध लक्षण नाम समाज दशमन श्रीराम समर्थ श्रीराम झाले साधनाचे फळ. संसार जाहला सफळ निर्गुण ब्रह्मते निश्चळ अंतरी बिंबले श्रीराम. हिशेब झाला मायेचा, झाला निवाडा तत्वांचा, साध्य होता साधनाचा ठाव नाही श्रीराम. स्वप्नी जे जे देखले ते ते जागृती सोडाले, सहज चंद्रवाच्य झाले बोलताने श्रीराम. ऐसे हे विवेके जाणावे, प्रत्येक गुणेच मानावे, जन्म मृत्यूच्या नावे शून्याकार श्रीराम. भक्ताचे साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध श्रीराम. 20 दशक दासबोध श्रवणद्वारे घेता शोध, मन करतात विषद परमार्थ तो श्रीराम. 20 दशक 200 समास साधके पहावे सावकाश, घडता विशेष कळवला दे श्रीराम. ग्रंथाचे करावे स्तवन, स्तवनाचे काय प्रयोजन येथे प्रत्यास्तरण प्रत्योपावा श्रीराम. देहे तव पाचा भूताचा करतात्मा तेथीचा आणि कवित्व प्रकार मनुष्याचा कशावरून श्रीराम. सकळ करणे जगदीशाचे आणि कवित्व काय मनुष्याच्या ईशा प्रमाण बोलण्याचे काय घ्यावे श्रीराम. सकळ देहाचा झाडा केला तत्व समुदाय उडाला, तेथे पुण्या पदार्थाला आपुले म्हणावे श्रीराम. ऐशी ही विचाराची कामे उगे भ्रमू नये भ्रमे, जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले श्रीराम. इथे श्रीदास बोधे गुरुशी संवादे विमल ब्रह्म निर्गुण नाम समाज दशम श्रीराम. आता काल चतुर्थी झाली बरोबर, आज पंचमी म्हणजे 15 दिवसातले 5 दिवस संपले. आता राहिले किती, श्रावण महिन्यातले 10 दिवस राहिले. म्हणजे आता तुमचं मन जे कथा ऐकण्यात राहणार आहे ना ते फक्त 10 दिवस राहणार. म्हणजे पुढं काय गणपती, मग गणपतीची तयारी अमुक तमुक. म्हणजे मग त्यावेळेला तुम्ही देहाने असला तरी मनात ती सगळे पूजेची तयारी अमुक तमुक. हे 10 दिवस तरी आपल्या शांत चित्ताने तुम्हाला ऐकता येईल. त्यानंतर मग आपण जशी गणपतीची तयारी सुरुवात होईल मग एखादा दुसरा विषय घेऊ आणि मग गौरी झाल्या म्हणजे अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा राहिलेला तोपर्यंत माझ्या अंदाजाने मग 20वा दशक गेले, 17 झाले, आत्ता 18वा होईल. मग 3 समास राहिलेच, ते 3 दशक राहिले म्हणजे 30 समास राहिलेले ते पुढं होऊ आपण म्हणतो. आता हे 8-10 दिवस हा कदाचित 10 दिवसात जर संपला तर मग हा 18वा संपून जाईल. 19-20 जो आहे तो मग नंतर आपल्याला हे सगळ्यांची तुमची सोय आपली सोय पाहून मग ठरवत असतं. आरती गळ्यामध्ये फुले त्यावरी लाजला असे देवदन कमल समनयन हरपले मान पावताची उभीही आरती पंढरीश प्रभुची कमल जापती विठ्ठलाची
कटीला पीतांबर कशिला कस्तुरी विरत भव्य बाला मितीना विरकुलाला दर्शना संत संगाला जल्लरी टाळ वाजताना दल्लरी टाळ वाजताना नाचती भक्त प्रेम अत्यंत गुंतले चित्तरी पायी गुंतले चित्तरी पायी गणोला पाव विठाबाई आरती पंढरीश प्रभुची कमलजापती विठ्ठलाची सद्गुरु महाराज की जय. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. जय जय